आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल तिळाची चिक्की। तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे, तीळ घेतलेला आहे 1 वाटी, म्हणजे एक मोठी वाटी तीळ घेतलेलं आहे आणि एक त्याच प्रमाणात गूळ घेतलेला आहे 1 वाटी, किसून घेतलाय गूळ आणि साजूक तूप घेतलंय 2 चमचे। सर्वप्रथम आपण तीळ भाजून घेणार आहोत। हलकेसे गरम करून घ्यायचे, जास्त नाही भाजायचे, थोडेसे भाजायचे, एवढं लाल रंगापर्यंत नाही, एक 5 मिनिटं मंद आचेवरती भाजून घ्यायचं। आता 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत। आपण तीळ मीडियम प्रकारे भाजून घेतलेले आहे, म्हणजे जास्त पण नाही भाजून घ्यायचे आणि एकदम कच्चे पण नाही ठेवायचे, मीडियम असे थोडेसे लालसर असे भाजून घेतलेले आहे। आता काढून घेऊया ते। त्याच्यामध्ये 1 चमचा आपण तूप टाकणार आहोत, साजूक तूप। त्याच्यानंतर जो गूळ घेतलाय आपण तो त्याच्यामध्ये टाकून आणि हा गूळ आहे ना पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे। आता आपला पाक तयार होत आहे, एकदा चेक करून घेऊया। हो, झालेला आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर वेलची पावडर पण टाकू शकता, ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाकायची किंवा नाही टाकली तरी चालेल। आता आपलं पाक तयार झालेला आहे, याच्यामध्ये तीळ मिक्स करून घेऊया। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। प्रमाणात व्यवस्थित झालेलं आहे आपलं गुळाचं आणि तिळाचं। आता आहे ना, ह्या पोळपाटला आहे ना आपण तूप लावून घेऊया। पोळपाटला आहे ना मी तूप लावून घेते सगळ्या बाजूने। आता हे आपण त्या पोळपाटावरती ओतून घेणार आहोत। हे पसरवून घेऊया। ह्याचे लाडू पण करू शकता तुम्ही आणि थापून चिक्की पण करू शकता। हाताला थोडं तूप लावूया, कारण गरम असल्यामुळे ह्याचे चटके बसतात। तर बघा, तयार आहे आपली तिळापासून बनवलेली चिक्की। खूप खुसखुशीत आणि खायला पण चवदार लागते। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत नमस्कार।